नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 23 मार्च सोमवार नमो शेतकरीचा 8वा हप्ता महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दुपारपासून ट्रान्सफर होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळात शेतीचा वाढता खर्च, खते बियाण्याचे वाढलेले दर आणि हवामानाचा लहरीपणा यामुळे बळीराजाला सतत आर्थिक चिंतेत असतो शेतकरी। अशातच राज्य शासनाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक आधार देणारा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आज दुपारपासून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। नुकताच राज्य शासनाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केलेला आहे की 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1774 कोटी एवढा भक्कम निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर हा निधी आहे 1820 कोटी रुपये एवढा। आता 1820 कोटी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाच होणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपणार आणि 1820 कोटी त्यांच्या खात्यात जमा होणार। या महत्त्वपूर्ण निर्णयाचा थेट फायदा महाराष्ट्रातील 90,34,041 शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता डबल इंजन दुहेरी फायदा याचा अर्थ काय? शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संपूर्ण भारतामध्ये चालते। त्या योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी योजना हे 2023 मध्ये आपल्या महाराष्ट्रात चालू झाली। या आता शेतकरी मित्रांनो, डबल इंजन दुहेरी फायदा म्हणजेच जसे PM किसानचे 6,000 रुपये वर्षाला मिळतात तसेच नमोचे सुद्धा 6,000 वर्षाला मिळतात। आता हप्ता स्टेटस कसे तपासायचा, म्हणजे तुम्हाला जर आज हप्ता आला नाही तर तुम्ही कसा चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले की नाही? त्यासाठी अधिकृत महाराष्ट्र शेतकरी पोर्टल किंवा PM किसान पोर्टलवर तुम्ही जा, त्यानंतर आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबरने लॉग इन करा। तेथे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस किंवा पेमेंट हिस्ट्री असा विभाग दिसेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर मोबाईल बँकिंग किंवा पासबुक किंवा स्टेट फार्मर ID म्हणून क्रेडिट करा। आता तुम्हाला तुमचा हप्ता दिसून जाईल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील जर अपडेट बघितली 9व्या हप्त्यासाठी तर सरकारने सांगितले आहे की आज 8वा हप्ता यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर 9व्या हप्त्याची प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।